नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा सकाळचे 9 आणि आत्ताच आमचे कामं वगैरे आवरले आणि छान असं ऊन पण पडलं बघा. आज 4-5 दिवस झाले सारखा पाऊस होता आणि आम्ही 2-3 दिवस गावाकडे पण गेलेलो होतो, तिकडं पाऊस होता. आज छान उघडलेलं आहे, मस्त कपडे वगैरे वाळण. आणि आपली मेथीची भाजी की आपण उधडी दिलेली नाही बघा, आपण ती घरीच काढतोय. तर आज आपण मेथीची भाजी पण काढायला जाणार आहे आणि लहानी आई मोठी आई आंबराई निंदायला जाणार आहे. तर आम्ही पण जाणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि समू काय करते दाखवते तुम्हाला सीताच्या घरामध्ये बघा, कारण की ती आमच्या घरात असल्यावर आम्हाला कामाचं आवरू देत नाही. तिचं काय चालू आहे बघू आपण. काय बाई काय लावून राहिली तू? तर इकडं चालू आहे समूचं खेळणं बघा. लोशन लावती हाताला, ते बघ कसं उघडलं तिने. खेळा खेळ. तर आता सकाळचे वाजलेले बघा 12-12:30 वाजले आणि सकाळी पण आई भाजी विकून आल्या होत्या. मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलं की आपण स्वतः उपटून भाजी विकतोय, आपण काही उधडी दिली नाही. तर आताच परत त्यांनी गड्ड्या काढून आणल्या. आता इकडं धुत आहे बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा ताई, किती भाजी आणली आता? ही तर सकाळी किती विकली तुम्ही? तर आमच्या आईने सकाळी पै 70 गड्डी विकून घरी येऊन जेवण गिवण करून परत भाजी काढून आणली. आता परत घेऊन चालल्या, तरी 50 गड्डी आहे बघा. तर भाजी पण बघा किती छान आहे. सिटीने एवढी मोठी मोठी गड्डी देत नाही आहे बघा, पावशेराची गड्डी असते डायरेक्ट आमच्याकडं. जर भोकरदनचा असेल तर आमच्या आई आता भाजी विकायला येऊ राहिली बरं का. थोडं बाहेर बसा. कुठं जाणार आहे आता विकायला? हां, एक तर त्या मंडीत बसणार आहे किंवा मग विंडून म्हणजे फेरी मारून विकणार आहे. तर अशी 50 गड्डी आणली. आता इकडे धुण्यासाठी 2 टोपले घेतलेले, त्या कशा धुत्या तुम्हाला दाखवते मी. जाऊ दे, मी हातानंच विकते. काय म्हणल्या? व्यापाऱ्याला दाखवली होती तर ते व्यापारी काय म्हणला, मी काही घेत नाही. म्हणलं जाऊ दे, मग हातानंच विकते मी आता. ते काय झालं ताई, मध्ये बखाड होतं, मग काही खळे पडलेले होते, नंतर त्याच्यात गवत उगलं आणि ते व्यापाऱ्याला की आमची भाजी चांगली दिसली नाही, त्याच्यामुळे म्हणलं आपण हाताखाली विकू. आता म्हणून आणि भाज्या भरपूर ठिकाणी आल्या, त्याच्यामुळं आता घ्यायला हे करू राहिले ते. पण भाजी बघू शकता किती छान आहे, हे बघा. भाजी तर ना तरी. तर समू उठली का म्हणून बघायला गेले होते बघा ताई मी. समू झोपलेली आहे आणि हे बघा आई अशा 2 पाण्यामध्ये भाजी धुवून काढता. अगोदर याच्यामध्ये काढून मग हे करणं पडते, नित्राल ठेवावं लागते आहे ना. हा, मग चांगली दिसते ती आणि राहते ती चांगली. हां, आणि माती राहत नाही बिलकुल भाजीला. मग ते बघा आता अशी करू. आता इकडे चालू आहे भाजी धुणं. आई ही भाजी आता धुवून विकायला नेणार आहे भोकरदनला. आणि आमचे मामा अजून भाजी उपटताच आहे, म्हणजे उद्यासाठी सारखी भाजी उपटणं चालू आहे. तर आता मला की शेतात जाता येत नाही. समू उठल्याच्या नंतर मी शेतात जाणार आहे, म्हणजे सोनू पण येतो तोपर्यंत घरी. सोनू थांबन, मग मी थोडा वेळ तुम्हाला दाखवते आपली भाजी कशी उपटणं चालू इथं आणि कशा गड्ड्या वगैरे बांधतो आम्ही. तर केवढ्याला गड्डी देणार आहे आत्या? आता गड्डी 10 रुपयाला जाईल, पण मग काही मी 15 टुवाला आता तसं कमी जादा करून आता इकून करत काम करणं पडलं. हां, आबाळ आलेलं आहे, जशी जाईन तशी विकन त्या. तर तरी पण हाताखाली विकली तर चांगलंच राहतं. एवढं एक दगदग होती, फिरावं लागतं, पण मग परवडतं. तर कोणी बी भोकरदनमध्ये राहत असेल, ज्या पण ताई माझे व्हिडिओ बघता, तर त्यांनी सगळ्यांनी आमच्या ऐकून भाजी घेत जा बरं का. तर मामा उपटताय बघा भाजी आणि आत्ताच भाजी आणायला गेल्या परत. ही धुवून झाली आमची भाजी, पण मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की समू झोपलेली घरामध्ये आणि आज कोणीच नाही आहे. सोनू पप्पा गेले श्रीरामपूरला आणि मामा भाजी उपटताय, बाकीचे कामाला गेलेले. तर त्याच्यामुळं मी तुम्हाला पुढचं व्हिडिओ नाही दाखवू शकत. जेव्हा सोनू येईन तेव्हा मी शेतात जाईल तेव्हा दाखवणच. आणि आणखी एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. आत्ता बसल्या बसल्या मी व्हिडिओ बघत होते, व्हिडिओच नाही पण मला माहीत पण झालं होतं असं झालं म्हणून. तर सगळ्यांसाठी सावध राहा असं म्हणून मी. आम्ही भोकरदन तालुक्यात जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात विरेगावला राहतो बघा. तर आमचं भोकरदन तालुका म्हणजे आमच्यापासून एक 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर तिथं बरंच मोठं आहे आमचं भोकरदन. तर एका ठिकाणी माझ्या मुलाच्या मित्राची इथं, जे एका शाळेमध्ये जातात 2 जणं, त्यांची इथं चोरी झाली. तर त्यांचे 4 तोळे सोनं आणि 25 ते 30 हजार रुपये गेले बघा. तर त्याचे मम्मी पप्पा शिक्षिका आहे, ते गेले ड्युटीला. त्याच्यानंतर मुलगा गेला.
तर नंतर त्या चोरांनी बरोबर ध्यान ठेवून ते काम केलं. ते केलं त्यांच्या बाजूला पण बरंच काहीतरी घेतलं त्यांनी आणि थोडंफार आजूबाजूला बघितलं त्यांनी की कोणीतरी येतं आहे. त्याच्यानंतर ते तिथून पळाले. म्हणजे एकाच वेळेस 2 ठिकाणी त्यांनी चोरी केली बघा. आणि मी गेले होते संभाजीनगरला बड्डेसाठी. तर त्या दिवशी आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये रत्नमाला लॉन्स म्हणून आहे. तर तिथं डायरेक्ट 9 लाखाची चोरी झाली. ती कशी झाली सांगते. तर मी पण सरकारी बचत गटामध्ये आम्हाला एक 9-10 लाख रुपये अशी मिळत असते 12 महिन्याला. तर आम्हाला आता मिळून 12 महिने झालेले, आणखी 12 महिन्याला आम्हाला मिळून आम्ही 2 वर्षे फेड घेतलेली त्याच्यामुळं. तर अशा खेड्यातल्या एक लेडीज होत्या. तर त्यांनी ते बँकेतून काढून आणले. छान असं गाडीमध्ये ठेवले काचाच्या आत आणि चहा प्यायला गेल्या थोड्याशा अंतरावर. तर ते त्यांचं पण चुकलं. त्यांनी जायला नव्हते पाहिजे एवढे मोठे पैसे सोडून. तर चहा घेऊ सर त्या काच फोडून त्यांनी ते 9 लाख रुपये गायब केले. तर माहिती का, ज्या ठिकाणून हे 9 लाख रुपये गेले ते त्या ठिकाणी एवढी पब्लिक राहती. म्हणजे विचार करा, लॉन्स आहे, लॉन्सच्या बाजूला सगळ्या हॉटेल आहे. तेवढ्या याच्यातून जर ते नेऊ शकते तर आपण घरी एकटं दुखतं राहतो तर सांभाळून राहा. तसं आमच्या घरी मी कधीच एकटी राहत नसते. मी म्हणजे आपल्याकडं तर काही नसतंच पण नको रिस्क घ्यायला. त्याच्यामुळे आमचे मामा, आमचे भाऊकीतले लोक कोणी घरी असतं आणि त्या हिशोबानेच मी राहत असते. तर बाकीच्या ताईंना बी हे आहे की कोणी जर दारावर वगैरे आलं तर त्यांना जास्त वगैरे बोलाजू नका. कारण की ह्या जगामध्ये काही सांगता येत नाही, लोक खूप विचित्र निघलेले येतं. तर असं 2 ठिकाणी झालं आमच्या इथं. तो खूप भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. आणि एकच चोर येतो की तो प्रत्येक ठिकाणी चोरी करतोय. तर तो नक्कीच लवकर पकडला जाईल. पण बाकीच्या ताईंनी पण काळजी घ्या एवढंच सांगायचं होतं. तर कारण की आमच्या इथं घडलं म्हणजे मी घाबरल्यासारखी आहे खूप. त्याच्यामुळे म्हटलं ताईसोबत पण शेअर करा, तुम्ही पण चांगलं राहा. कारण की काय राहतं माहिती का, एकदा चोरी होऊन गेली की माणूस काही करू शकत नाही, नाही सापडत ते लोक. आणि आपण 1-1 रुपया कष्टाने कमवत राहतो. आपले 10 रुपये जरी गेले तरी आपल्याला तुळतुळ लागतील. तर त्यांचे एवढे गेले तर त्यांना आज काय वाटत असेल हा विचार करा. आणि काही जर असेल तर आपलं बँकमध्ये वगैरे ठेवायचा, घरी बिलकुल काही ठेवायचू नका. आजकाल कोणाचा काही भरोसा नाही ताई, एवढंच सांगायचं होतं. हे बघा, परत जाऊन आईनं भाजी आणली. मला जाताना आलं समूमुळं. तर आता किती गड्डी आणली? ही गड्डी आता 30 गड्डी म्हणजे ती 50 हा. आणि ही आता येऊ दे त्याला पण भिजू घालून त्यात. हाव का? हा, इतकी नाही नेत आता, इकत नाही दुपार इतकी. हा, तर 70 गड्डी सगळी. ताई आता अर्धी याच्यातली नेणारी, अर्धी उद्याच्याला ठेवणारी. त्याच्याला मग कुठल्या अशी आहे बघा गड्डी, किती मोठी मोठी बघू शकता ताई. चांगली भाजी, हे बघा. भाजी पण छान आहे. तर कोणी भोकरदनचं असलं तर आमच्या ऐकून भाजी घ्या, ताजी ताजी भाजी आहे. आणि लाल पाराची भाजी आहे. लाल कोराची भाजी चविष्ट. हा. तर आता येत आहे त्या भोकरदनला. तर मंडीमध्ये गड्डी बी मोठी आहे, 1.5 पावशेराची गड्डी. हा, 1.5 पावशेरची, पावशेर आणि 1.5 पावशेर याच्या खाली गड्डी नाही राहत. मस्त एकाच गड्डीमध्ये छान भाजी होती बघा. आता निघणार आहे त्या, ती धुतलेली भाजी घेऊन हिला भिजू घालून ठेवणार आहे ना. हा, आता मग याचे देठ चांगले निघून जातात, माती राहती ना त्याच्यामुळं. तर इकडं बघा, ही भाजी धुवून ठेवलेली आत्यानी आणि ही भिजत घातली. आता ही भाजी तर घेऊन जाणार आहे. तर कसं बांधते ते दाखवते तुम्हाला. इकडं बघा, साडीचा कपडा आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये छान असं बांधून नेणार आहे, बघू शकता. म्हणजे चुकत नाही, काही नाही, चांगली राहती भाजी. हा, ताजी ताजी राहती आणि ही गड्डी पडत नाही आहे ना. हा, हा, तर आता त्या आता चुंबळ घेऊन पडती डोक्यावर. फिरावं लागतं. आता मी तुमच्या संग आंबे विकलेले एक नाही. हा, हा, इथे तर आम्ही दोघींनी माहिती का व्यापाऱ्याकडून घेऊन आंबे विकलेले. तरी आमच्या घरचं आहे बघा, याच्यामध्ये आम्हाला 2 पैसे शिल्लकच राहणार आहे. तर मी आता आत्याला उचलून देते बघा. चला, त्याला आत्याला उचलून आणि आता त्या चालल्या. मी आता भाजी कोण येते. हा, हा, तर आमच्या इथं बघा रोड दिसत असेल तुम्हाला, तिथून त्यांना ॲटो लागून जाईल आणि भोकरदनमध्ये उतरल्या की मी त्या पैपे जाईन आहे ना त्या. हा, पांदळ जाऊन मग असं गल्ले गल्ले निघून येते. हा, या लवकर मग. हा हा, लवकर. तर उठली बघा ताई आपली समू. अगं बाई उठू नको ना, मी त्यांना उठली म्हणजे झोपेतून उठली असं म्हटलं. तर छान असं तिचं गन पावडर वगैरे केलं आणि इकडे चालू आहे तिचं खेळणं. म्हटलं बाहेरच आभाळ आलेले तर पाऊस वगैरे येईल आणि आपले कपडे पण बघू शकता कसे वाळू राहिले आणि खूप कपडे आहे. त्याच्यामुळं मग लगेच पळत जाता येते इथं बसलेलं असल्यावर. आणि आपली पेशंटही येतात मुळव्याचे, तर त्याच्यामुळे इकडं तिला मस्त गोधडी टाकली आणि ती खेळती. आणि ही माझी पुतणी आहे श्रवणी, ही आलेली तिच्यासोबत बसायला. तर तिच्यासोबत बघा कशी खेळती, तिच्या हातावर मस्त डोकं ठेवून हे करून मस्त मज्जा करते ती. तर दोघीचं चालू इकडं खेळणं आहे ना पिल्या. हां, आम्ही दादा आल्याच्या नंतर शेतात जाणार आहे म्हणा आणि आपली पालकाची, शेपूची
कोथिंबीर, मेथी, सगळ्या भाज्या आज तुला आज दाखवणार आहे. आणि आमची आमराई पण दाखवणार आहे. आमराई कशाला म्हणतो आम्ही, तिथं निंदणं चालू येतं, तर ते आम्ही पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल म्हणा. पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला की आई कुठं निंदताय आणि आमराई कशाला म्हणतो. तर आजचा ब्लॉग आपला छोटाच होता, तर हा ब्लॉग मी इथंच संपवते आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते आपली भाजी कशी उपटणं चालू आहे आणि कोणत्या कोणत्या भाज्या आपल्या आल्या ज्या आपण लावल्या होत्या त्या. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आणखी एक गोष्ट, आता इथून पुढं जसं आपलं मोठ्या आई व्हिडिओमध्ये राहता नेहमी आम्ही दोघीजणी काम करत असतो, दोघी असतो, तसं आपल्या लहानी आई पण इथून पुढे व्हिडिओमध्ये राहणार आहे. त्या छान माळवही करणार आहे आणि आजपासून त्यांनी ठरवलेलं आहे की त्या भाजीपाला विकणार आहे. त्याच्यामुळे त्या आता दुसरीकडे कुठेही कामाला जाणार नाही, घरचा भाजीपाला विकणार आहे आणि घरच्या शेतामध्ये काम करणार आहे. तर आमची छान छान भाजीपाल्याचे व्हिडिओ तुम्हाला आता येणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघत जा आणि आजचा व्हिडिओ आवडला का कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद, बाय.